नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा गव्हर्नमेंट जॉब गुरु या आपल्या मायबोली मराठी यूट्यूब चॅनलवर. महाराष्ट्र राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने विविध योजना राबवत असते. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून नव्या वर्षात शेतकऱ्यांना मोठी भेट देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 ची घोषणा केली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. तर ही योजना काय आहे आणि या योजनेबद्दलची संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जेवढं होता होईल तेवढं व्हिडिओ शेअर करा. तर बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज मिळणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय की या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज उपलब्ध करून देणे हा आहे. तर सौर ऊर्जा तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दुसरी हरित क्रांती घडवून आणण्यासाठी हे एक प्रोत्साहन दिले जाणार आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना शेतीसाठी अखंडित अशी सौर ऊर्जा मिळणार आहे आणि त्यामुळे शेतीची उत्पादकता वाढवण्यास मदत होईल असं त्यांचं मत आहे. तसेच ते काय म्हणाले की 16,000 मेगावॅट सौर ऊर्जा आता आपण उपलब्ध करून देणार आहे. सुरुवातीपासूनच राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 16,000 मेगावॅट वीज उपलब्ध करून दिली होती. मात्र काही गेल्या 2 वर्षापासून सर्व फीडर सौर ऊर्जेत रूपांतरित करण्याचे काम चालू होते आणि त्याच्यामुळे या प्रोजेक्टला थोडासा वेळ कमी लागला होता. त्याच्यामुळे आता काय झालंय, आता हे काम आहे ना वेगाने सुरू झालंय आणि या प्रयत्नामुळे काय होलंय, राज्यातील शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त वीज उपलब्ध होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. या योजनेमुळे कृषी क्षेत्रात मोठे बदल अपेक्षित आहेत आणि तसेच या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राचे लक्षणीय बदल घडून येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. राज्य सरकारने सौर ऊर्जेचा वापर करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक ऊर्जेची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण असे पाऊल यांनी उचलले. ही योजना शेतकऱ्यांसाठी नवा आर्थिक आणि तांत्रिक मार्ग खुलेल असा त्यांचा विश्वास जो आहे त्यांनी तो व्यक्त केलेला आहे. तर तुम्हाला याबद्दलचं काय वाटतंय आणि तुम्हाला याबद्दलचे काय पडलेले प्रश्न असतील ते सर्व मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, जेणेकरून तुमच्या प्रश्नांची निरसन करता येईल. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच एका अपडेटेड व्हिडिओमध्ये. धन्यवाद.